सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय जगदीश नाईक, समोर रवी पाटील. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला टर्न केलेले आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. माणकोली गावला इतिहास आहे कुस्तीचा, त्यानंतर कबड्डी, त्यानंतर क्रिकेट. एकूणच जर माणकोली गावाचा सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक आपण विचार केला तर हे गाव नक्कीच या ठाणे जिल्ह्यामध्ये एक अग्रेसर, खास करून क्रिकेटमध्ये अग्रेसर असलेलं गाव आहे. आणि या गावाची संस्कृती, या गावाची शैक्षणिक जडणघडण खूप मोठी आहे. बॅकफुटला गेले फलंदाज, यावेळी मात्र थोडासा बाहेरचा टप्पा ठेवला होता. किंचितसा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळला. खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी आवश्यक असते गोलंदाजी करणाऱ्या टीमला. इनर एज लागली, शॉर्ट सिली पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल आली. माणकोली गावाने खरे तर या ठाणे जिल्ह्यामध्ये इतिहास घडवलेला आहे. आपण हे जे मैदान पाहतो, इथे तुम्ही 8 ते 9 वर्षापूर्वी आला असाल तर तुमच्या डोळ्यांवर नक्कीच विश्वास बसणार नाही की इथे एक मैदान निर्माण झालं असेल. फिनिक्स पक्षाप्रमाणे अगदी राखेतून भरारी घेतली. यावेळी मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. गणेश केणी, नाटे उस्ताद आपण पाहतोय अपील त्यांच्याकडून आपण पाहतोय पंचांवर. येस, चेंडू तर व्यवस्थित होता, परंतु शेवटी फलंदाजाला कुठे ना कुठे डॉट झाल्यानंतर वाटतं की हा चेंडू पंचांनी वाईट द्यावा. धावसंख्या स्थिर 3 वर. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक योगेश नाना आणि अशा प्रकारे गणेश केणीची खेळी संपुष्टात. मेगा फिनाले आपण पाहता. मेगा फिनालेसाठी चांगलं ओपिनियन गणेश केणी साहेब यांच्या माध्यमातून, ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2024. त्यांनी सांगितलं की नवीन 40+ क्रिकेट संघटना एक परिवार आहे. मी प्रत्येक संघामध्ये ॲडजस्टमेंट का करतो, कारण मला वाटतं की प्रत्येक संघ माझ्या या परिवारामध्ये असावा. प्रत्येक संघाशी जुळलेले नातेसंबंध जे आहेत ते अबाधित राहावं. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर लागले. भले मी कोणाशी भांडलो, भले मी कोणाला वाईट बोललो, परंतु त्याच्या दुसऱ्या क्षणी मला नक्कीच एक उपरती होते की मी या माणसाशी का भांडलो आणि माझी चूक मला नक्कीच दिसते. मी प्रत्येकाशी प्रेमाचे संबंध प्रस्थापित करायला जातो आणि त्याचमुळे माझे काही नियम जे आहेत ते इतर संघांना पटत नसतात. परंतु त्यानंतर चौटाईराव माणकोली बी संघाच्या कॅप्टनने खूप चांगलं ओपिनियन दिलं की प्रत्येक संघाला वाटतं की माझ्या संघामध्ये चांगले चांगले खेळाडू यावे, मात्र त्याचा दोष ते गणेशजी केणी साहेब यांना देतात. परंतु तसं काही नाहीये. संघटनेचा नाव लौकिक वाढण्यासाठी नेहमीच केणी साहेबांचा प्रयत्न असतो. डॉट जातोय पहिला चेंडू. सुभाष मागच्या सामन्यात नक्कीच अगदी चांगली गोलंदाजी केली होती. आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये पोहोचवण्यासाठी 3रं षटक जे हाताळलं होतं ते जबरदस्त ऐतिहासिक षटक होतं. सुभाष पाटील डॉटने सुरुवात करतोय. धावफलकावर फक्त 4. फुलटॉस चेंडू आहे रवी पाटीलच्या बॅटमधून. या इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये जगदीश नाईक आहेत. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. खरं तर सचिन माळी खेळपट्टीवर आहेत. सचिन माळीला स्ट्राईक हवी आहे, कारण मी जवळून बघितलेले 45चे जे खेळाडू असतात ना, नक्की दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा चेंडू खराब करतात तेव्हा खूप असंतुलन निर्माण होते संघामध्ये. सुभाष रवी पाटील साठी
नॉन स्ट्राईक एंडला सचिन माळी, लॉंग ऑफला योगेश नाना. लॉप केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सरळ क्षेत्ररक्षकाकडे हा फटका आणि याचबरोबर रवी पाटीलची खेळी संपुष्टात. आय थिंक कैलास होते तिथे आणि कैलासच्या माध्यमातून हा झेल. योगेश नाना, आपण जर झेल घेता तर 200 रुपयांचं पारितोषिक. सीमा रेषेवर आपण झेल घ्या तर नक्कीच आमच्याकडून समालोचन कक्षाकडून 200 रुपयांचं पारितोषिक आपणास असेल. सुभाष चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज खेळपट्टीवर रुपेश म्हात्रे, मागच्या मॅचचा हिरो, त्या अगोदरच्या मॅचचा हिरो. खूप टच मध्ये, खूप फॉर्म मध्ये ड्राईव्ह केलेलं आहे. सिंगल आली. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं आणि 2 धावा धावफलकावर लागल्या. याचबरोबर धावसंख्या 8 झालेली आहे चौथ्या रो मानकोली बी संघाची. रुपेश म्हात्रे, सचिन माळी ही जोडी खरं तर एक आव्हान स्वीकारणारी जोडी चौथ्या रो मानकोली बी संघाची खेळपट्टीवर आहे. सुभाषच्या विरुद्ध त्यांची स्ट्रॅटर्जी काय असेल. चांगला चेंडू आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू कव्हर पॉइंटला जातोय. सिंगल आली. काय लाजवाब क्षेत्ररक्षण. हा परिणाम कसला असतो माहिती आहे मित्रांनो. एक मॅच जिंकत तुम्ही अंतिम फेरीमध्ये जेव्हा पोहोचताना तुमचा परफॉर्मन्स अगदी आपोआप चांगला होताना दिसतो. काय क्षेत्ररक्षण केलं तिथे. इतर जर क्षेत्ररक्षक कोणी असता तर 2 धावा निश्चितच मिळाल्या असत्या, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागलं दोन्ही फलंदाजांना. गोलंदाज सुभाष ड्राईव्ह केलेला आहे. यावेळी मात्र कव्हर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षण इन ऍक्शन. सिंगल आली. डबलचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाजाचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे त्या क्षेत्ररक्षकाने. काय लाजवाब क्षेत्ररक्षण आणि सर्व त्याचे संघ सहकारी त्याचा टाळ्यांनी नक्कीच इथे स्वागत करताना. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 10 लागलेले आहेत 5च्या सरासरीने. काय भिनसलंय नंतर नक्की आपण विचार केला तर रवी पाटील, गणेश केणी सलामी जेव्हा आले, काही डॉट चेंडू खेळले रवी पाटील, परंतु जगदीश नाईकचं षटक हे चांगलं आलं. फक्त 4 धावा. त्यानंतर सुभाष पाटीलच्या षटकामध्ये फक्त 6 धावा. 2 षटकं 5च्या सरासरीने धावा धावफलकावर चौथ्या रो मानकोली बी संघाच्या 2 बाद 10. मित्रांनो शेवटची स्पर्धा आहे. यानंतर पुढील सीझन साठी आपण भेटणार आहोत. इकडे तिकडे नक्कीच जाऊ पाहणाऱ्या संघांना मी एक सूचना करेन. नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये जे प्रेम, जो सन्मान तुम्हाला मिळतो तो इतर कुठल्याही संघटनेमध्ये मिळू शकत नाही. त्यासाठी पुन्हा एकदा विचार करा. पुढील सीझनसाठी याच संघटनेमध्ये तुम्ही खेळाल हीच आमची अपेक्षा आहे. आता आपण 40 आणि 45 झालो. कुठे आपल्याला घरं भरायची आहेत किंवा कुठे महाराष्ट्रामध्ये तोरा मिरवायचा आहे. ही माणुसकी एकामेकाशी जपलेली आहे
ही मित्रता जपलेली आहे ती अबाधित ठेवा. इतर संघटनेमध्ये जाण्यापेक्षा पुन्हा एकदा विचार करा की याच संघटनेमध्ये नक्कीच पुढचा सीझनही तुम्ही एन्जॉय कराल. कारण एक वेळ तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता इतर संघटनामध्ये, परंतु तुम्हाला चांगली माणुसकी आणि चांगली मित्रता या नवीन 40+ क्रिकेट संघटनेशिवाय कुठेही मिळू शकत नाही. गोलंदाज तयार. पंच सुनील म्हात्रे सरांचा नक्कीच इशारा येतोय, कुठलीही हालचाल नाहीये गोलंदाजाची. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. लाभ केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. जगदीश नाईक जबरदस्त. जगदीश नाईक यांच्या माध्यमातून अफलातून कॅच आणि सचिन माळी याची खेळी संपुष्टात. पाहूया आपण कशा प्रकारे हा झेल कलेक्ट केला गेला. खरं तर थोडासा उशिरा स्टान्स घेतला होता त्यांनी, त्यानंतर अगदी पडता पडता जमिनी लगत झेल घेतला आणि जगदीश नाईक यांनी दाखवून दिलेले की यस अभी भी हम जवान है. तसा टायमिंग साधता आला नव्हता सचिन माळीला. बॅटच्या थोडासा वरती चेंडू लागला होता, परंतु झेल बघा, झेल बघा. वाटत नाही की हे 40+ क्रिकेटर्स क्रिकेट खेळतात. वडकॅच सचिन माळी बाद. धावसंख्या धावफलकावर स्थिर अजूनही 10. या अगोदर आमचा छत्रपती शिवाजी वडूनवगड संघ होता, त्यानंतर जयगावदेव वडूनवगड संघ. अनेक माझे मित्र अनेक खेळाडू बोलायचे की आपण ही संघटना सोडायची, परंतु त्यांना मी एकच सांगितलं की ही संघटना सोडायची. गेली 10 ते 12 वर्ष तुम्हाला जो मान सन्मान या संघटनेमध्ये मिळालेला आहे, इतर संघटनेमध्ये जेव्हा तुम्हाला स्वतःहून कोणी सांगेल ना की आमच्या संघटनेमध्ये या, परंतु तसं आमंत्रण करून जाऊ नका. आमंत्रण मिळालं म्हणून जाऊ नका, तुमच्या मनाची इच्छा म्हणून जा. इथे मात्र पुन्हा एकदा जगदीश नाईक इन ऍक्शन. आणखी एक चांगला झेल आणि यावेळी मात्र खेळी संपुष्टात येते प्रेमनाथ माळीची. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज. बॅक टू द डगआउट. एका बापाची 3-3 4-4 मुलं असतात, परंतु एक असा मुलगा असतो ज्याच्यावर बापाचं सर्वात जास्त प्रेम असतं. आणि आपल्या संघटनेमध्येही तसंच आहे की आपल्या संघटनेमध्ये जे प्रेम मिळतं ना, ते प्रेम नक्कीच आणि तो सन्मान इतर संघटनेमध्ये मिळणं खूप कठीण आहे. धावसंख्या धावफलकावर लागते ती 10. फलंदाज किती बाद झालेले आहेत? अल्पेश गायकवाड 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 10. तिसरं षटक मार्गस्थे. बॅक टू बॅक 2 फलंदाज गुरुने बाद केलेले आहेत. गुरु होजा शुरू. शेवट आपण पाहतोय या स्पर्धेचा. चेंडू हवेत. हॅट्रिकची संधी. यस आणि चौथी हॅट्रिक गुरुच्या माध्यमातून या स्पर्धेमधील. व्हॉट अ कॅच बाय गुरु. पाहू शकता आपण कशा प्रकारे अँगल गोलंदाजी खरी तर केली गेली होती. अगेनचा स्पिन खेळण्याचा प्रयत्न. बॅट नक्कीच स्टिकरवर आय थिंक बॉल त्या ठिकाणी बॅटच्या लागला होता आणि चेंडू बराच काळ हवेमध्ये. धावसंख्या धावफलकावर अजूनही स्थिर आहे. हॅट्रिक आपण पाहतो फायनल मध्ये गुरुची. 10 धावा धावफलकावर. तिसरं षटक. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. रुपेश खेळपट्टीवर आहे. नवीन फलंदाज
रजनीकांत, मात्र ऍक्टर रजनीकांत सारखी काहीतरी त्याला कमाल करावी लागेल, कारण संघाच्या धावा फक्त 10 आहेत. समोर रुपेश, लॉप केलेल्या चेंडूला यावेळी मात्र झेल घेण्याचा प्रयत्न नाही, अंदाज बांधला जगदीश नाईक यांनी. हा अनुभव आहे. तुमचा आयुष्यातील एक एक दिवस क्रिकेटसाठी जेव्हा खर्च झालेला असतो ना, तेव्हाच असा अनुभव येतो. बघा, इतर जर कोणी क्षेत्ररक्षक असता तर नक्कीच झेलावर जाण्याचा प्रयत्न केला असता आणि चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. वेलकम करिश म्हात्रे, या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. दोन धावाने धावसंख्या धावफलकावर 13 लागलेली आहे. कासवाच्या गतीने खर तर धावफलक हलतोय, परंतु रुपेश म्हात्रेकडून अजूनही पाठीराख्याने अपेक्षा आहेत. या षटकातील हा शेवटचा चेंडू. लॉब केला, 3 षटकात धावा धावफलकावर लागतायत त्या 19. बघूया आपण कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला होता. शफल क्रॉस, त्यानंतर आपण पाहतोय की अगेन द स्पिन केले होते, मिडल ऑफ बॅट चेंडूला घेतला होता, लॉंग ऑफ लॉंगॉन यांच्या मधून चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर भिरकावून दिला होता. रुपेश म्हात्रे ऑन फायर. खरं तर रुपेश म्हात्रे मागच्या 3 सामन्यापासून नक्कीच फॉर्म मध्ये. या मैदानासाठी रुपेश म्हात्रे यांनी खूप मेहनत घेतलेली आणि खरं तर हे मैदान बनवण्यासाठी नक्कीच त्यांच्या माध्यमातून जे परिश्रम झालं, आज त्या परिश्रमाचं फळ त्यांना मिळते. धावसंख्या धावफलकावर 19. निसर्ग मित्रांनो तुमचा कधीही अपमान करत नाही, निसर्ग तुमचं कधीही अवहेलना करत नाही. मनापासून जे तुम्ही काम केलं ना, निसर्ग त्याची पोचपावती, निसर्ग त्याचा आशीर्वाद नेहमीच देत असतो. आणि इथे पाहतोय आपण रुपेश म्हात्रे यालाही या मैदानाच्या माध्यमातून तोच आशीर्वाद मिळतोय. बॅटिंग जबरदस्त झालेली आजच्या पूर्ण दिवसामध्ये. रुपेश म्हात्रे, मला माहित आहे नक्कीच अनिल केणी अध्यक्ष आहेत. रुपेश म्हात्रे एखाद्या मैदानासाठी कार्य करणं आणि विरोध बाळगून किंवा इतर ज्या अडचणी असतात त्या सर्व अंगावर घेऊन कार्य करणं खूप कठीण गोष्ट असते. आमच्या गावात गेली 25 वर्ष मैदान बनतंय, मी स्वतः त्या मैदानासाठी कार्य करतोय आणि मला माहित आहे मैदानासाठी किती मेहनत करावी लागते. इथे मात्र शफल क्रॉस झाले, फलंदाज रजनीकांत. परंतु रजनीकांतची काय स्ट्रॅटर्जी आहे मला समजत नाहीये, पाठीराख्यांना समजत नाहीये. रुपेश इतका फॉर्म मध्ये असताना त्याला स्ट्राईक देण्याऐवजी स्वतः मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, चूक करतोय. काल महानन पाटील आमच्या संघासाठी, जयगावदे वडूनगर संघासाठी ज्यांनी चुका केल्या, इथे मात्र चुका घडताना आपण पाहतोय रजनीकांत कडून. एक एक बॉल महत्वाचा असतो, एक एक धाव महत्वाची असते. आणि तुम्ही कुठला सामना खेळतायत? अंतिम सामना, टायटल साठी तुम्ही खेळतायत, हे प्रत्येक खेळाडूला लक्षात असणं आवश्यक आहे. यावेळी मात्र पाहतोय आपण बॅटची एज लागून चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. हा टर्निंग पॉइंट आहे, इथे मोमेंटो आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जोशीलन भादवड संघाच्या बाजूने 3 चेंडू खराब करणे म्हणजे पूर्ण इनिंगची दशा करणे.
धावसंख्या धावपलकावर अल्पेश गायकवाड अजूनही 19 स्थिर आहे. खरी गोष्ट आहे 10 आणि त्यानंतर 19चा आकडा खराब म्हणजे अनलकी ठरलेला आहे चौथा हिरवा मानकोली बी संघासाठी. इथे चौथा हिरवा मानकोली बी संघाची खेळी नक्कीच कुठे ना कुठे ॲज अ बॅटिंग म्हणून आपण जर बघितली तर निराशाजनक. रवी पाटील, गणेश कैणी, सचिन माळी, त्यानंतर प्रेमनाथ, श्रीकृष्ण सर्वांकडूनच अपेक्षाभंग झालेला आहे. यावेळी मात्र लॉप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सुभाष सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2च्या मदतीने जाते ती 21. केतन माळी मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतामधील.
उपस्थिती इकडे मिळालेली आहे. यस, त्यांच्या वतीने हातवारे केले जात आहेत, सूचित केले जात आहे. चांगला सपोर्ट मिळालेला आहे. जोशी 11 भादवड ए संघाला यावेळेस इथे काय झालेलं आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फलंदाजाने मिसटायमिंग फटका आला होता. एक धाव दरम्यान आलेली आपण पाहिली. धावफलक एकाने पुढे गेलेले आहे. 8 धावा धावफलकावर 18 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. रात्र खूप झालेली आहे. 4:07 क्या बात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांना जवळजवळ गाईड केलंय या फलंदाजाने. पंच आमच्याकडे वळतायत. दोन्ही आठ समांतर अवस्थेमध्ये आणतायत. हा चेंडू एक अवांतर धाव देऊन जाईल. धावफलक पुढे गेले. 19 धावा धावफलकावर. पॅनमध्ये ठेवलेला चेंडू, ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक तर पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू वाढून फेकी झाली. एक धाव इकडेही आलेली आपण पाहू शकाल. 20 धावा धावफलकावर. अजून 8 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि शेवटचं षटक एकूण शेष आहे अजून, म्हणजेच 10 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण उरलेलं आपण पाहू शकाल. फलंदाजीसाठी फलंदाज बलदेव आणि गुरु यांना आपण पाहू शकता. हा फटका इथे पाहायचा एक क्षेत्ररक्षकाने अटेम्प्ट केलेला आहे, परंतु इथे पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघू. सगळे प्रेक्षक तर सांगतायत, त्याचबरोबर क्षेत्ररक्षकाने सुद्धा हा षटकार असल्याची कबुली दिलेली आहे आणि हा षटकार आलेला आहे. धावफलक पुढे गेलं आणि 26 धावा धावफलकावर 2 धावा दूर आहेत अध्यक्ष चषकाचे विजेतेपद मिळवण्यासाठी. जोशी 11 भादवड ए संघ. कोणीही LED बेल्सला हात लावू नये. सामना संपल्यानंतर कोणीही मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतो. आता ती बंधनं नाही आहेत. ज्या फलंदाजाने षटकार दाखवला तो फलंदाज इथे लगेचच खेळाडू कक्षाकडे परतत असलेला आपण पाहू शकाल. फलंदाजीचं जर योगदान आपण पाहिलं तर तितकं चांगलं राहिलं नव्हतं फलंदाजांचं, परंतु 5व्या क्रमांकावर बलदेव यांनी एक षटकार दाखवला आणि त्याचबरोबर गुरु या फलंदाजाने सुद्धा एक षटकार एक चौकार दाखवलेला आहे. पाहिजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोणते येत आहेत? संदीप मोरे येत आहेत मला असं वाटतं. यस, संदीप मोरे की जे यष्टी रक्षक आहेत. जोशी 11 भादवड हे संघाचे गेली अनेक वर्षापासून यष्टी रक्षण ते करतायत. 2 धाबांची गरज आहे. 26 धाबा धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. जोशी 11 भादवड हे संघाचे पाठीराखे आपण सीमारेषेच्या पलीकडे जा आणि सामना संपण्याच्या आतमध्ये मैदानामध्ये येऊ नका. आणि जे झेंडे तुम्ही या रॅलिंगच्या वर काढलेले आहेत ते झेंडे पुन्हा तिकडे कसे जातील त्याकडे लक्ष द्या. सेलिब्रेशन झाल्यानंतर या बेस बॅकफुटला जात असताना ग्लाइड केलेला आहे. क्षेत्ररक्षकाने फुटवर्क वापर केला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल. काय झालेला आहे? पंचांच्या इशाऱ्याची आपण इथे वाट बघणार आहोत आणि पंच मात्र स्थिर आहेत. याचाच अर्थ असा, भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष चषक इथे जिंकलेला आहे जोशी 11 भादवड ए संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. यस, यू आर